हॅलो एव्हरीवन, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये इथे दाखवणार आहोत की आपण अशा पद्धतीने पायपिंग केलेली आहे. तुम्ही इथे मागची साईड पण बघू शकता. आपली अजिबात म्हणजे पलटी होत नाही आहे आणि एकदम छान पद्धतीने इथे रेडी झालेली आहे. तर आपण आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला तेच दाखवणार आहे की आपण याच्यामध्ये पायपिंग कशी बनवलेली आहे. मी तुम्हाला यात क्रॉस पट्ट्या वगैरे काढून कशा जॉईन करायच्या आणि कशी पायपिंग करायची हेही सांगितलेलं आहे. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप न करता व्हिडिओ बघा की जेणेकरून तुम्हाला पूर्ण लक्षात येईल. आणि इथे एकदम छान पद्धतीने अशी आपली हे जे राऊंड नेक आहे, राऊंड नेकलासुद्धा एकदम इझी आणि छान पद्धतीने रेडी झालेली आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिले हा इथे माझ्याकडे कपडा उरलेला होता ब्लाऊजचा. कुठलाही घ्या, फक्त आपल्याला क्रॉस कट करायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपण तुम्हाला जर असं नसेल जमत तर तुम्ही स्केलच्या साहाय्याने मार्किंग करून क्रॉस करून घेऊ शकता. तुम्ही इथे बघू शकता मी डायरेक्ट क्रॉस घेतलेला आहे, म्हणजे कुठेही न थांबता स्ट्रेट आपल्याला क्रॉसमध्ये कट करायचा आहे. तो झाल्याच्यानंतर मी तुम्हाला इथे स्केल करून दाखवते, स्केल घेऊन की आपल्याला कशा पद्धतीने. आता आपली स्केल जी आहे ती असती 1 इंचाची आणि आपण समोर इकडे 2 लाईन सोडलेल्या आहे, म्हणजे आपल्याला 1.25 इंचाची पट्टी काढायची असते. तर मला 1.25 इंचाची पट्टी काढायची आहे, तर मग मी त्याच्यासाठी आपल्या स्केलपेक्षा थोडंसं एक्स्ट्रा सोडून सरळ मार्किंग करून घेतलेली आहे. स्ट्रेट मार्क येण्यासाठी आपल्याला स्केलचाच वापर करायचा आहे की जेणेकरून आपल्या पट्टीला सरळ मार्किंग येऊन जाईल. अशा पद्धतीने आपल्याला 2 ते 3 म्हणजे तुमच्या मेजरमेंटनुसार, ब्लाऊजच्या मेजरमेंटनुसार तुम्हाला काढून घ्यायचे आहे. किती लागणार आहे त्याच्या पद्धतीने. आता मला इथे 2-3 लागणार आहे, तर मी इथे 3 काढून घेणार आहे. तर आपल्याला अशा पद्धतीने इथे पट्ट्या, आता मी ही जी पहिली आहे 1.25 इंचाची काढलेली, तीच आपण त्याच्यावर ठेवून इथे कट करून घेत आहोत. आता तुम्हाला जर परत माप घ्यायचं असेल तर तुम्ही स्केलने माप घेऊन पण काढू शकता, पण तीच जर यूज केली तर आपल्याला सोपं पडतं. म्हणजे पहिली जी 1.25 इंचाची आहे तीच जर ठेवून आपण कट केली तर आपल्याला इझी पडतं. तर मी इथे एवढ्या काढून घेतलेल्या होत्या मोठ्या. एक मी जी आहे ती छोटी नंतर यूज करणार आहे जर मला लागणार असेल तर. तर आपले ह्या रेडी झालेल्या आहे आणि ज्या आपण क्रॉस पट्ट्या काढलेल्या आहे. आता त्याला आपल्याला स्टिच करायचं आहे. तर स्टिच करताना काय करायचं आहे आपल्याला ह्या स्टिच करताना ह्या दोन्हीचा जोडताना व्ही शेप आला पाहिजे, अशा पद्धतीने जोडायचे आहे की जेव्हा आपण जोडतो तेव्हा त्याचा व्ही शेप रेडी झाला पाहिजे. या पद्धतीने आपल्याला अशा ठेवायच्या आहे, अशा क्रॉस ठेवायच्या एकमेकासमोर आणि इथे अशा आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे. तर आपल्याला हा जो आहे, जर तुम्ही जर ठेवली तर ही व्ही शेप रेडी झाली पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायची आहे. ती जोडल्याच्या नंतर तुम्ही इथे शकता एकदम सरळ पट्टी रेडी होते. कुठेही क्रॉस वगैरे झालेली नाही आहे, एकदम सरळ रेडी झालेली आहे. आता हे आहे ब्लाऊज. तर मी इथे कटोरी वगैरे जोडून सगळं घेतलेलं होतं. स्लीव्ज लावायच्या बाकी होत्या. तर आता आपल्याला इथे जिथून लावायला सुरुवात करायची आहे तो भाग घ्यायचा. तो मी स्ट्रेट इथे सरळ कट करून घेते आहे आणि आपला जो कटोरीचा भाग आहे त्याच्यापासून मी थोडंसं 2 इंच 2 लाईन पुढे सोडलेले आहे आपल्याला फोल्ड करण्यासाठी. आणि आपण इथे असं सरळ त्याच्यावरती स्टिच मारून घेतो. तुम्ही इथे बघू शकता मी पट्टीला कुठेही फोल्ड केलेलं नाही आहे आणि कुठेही म्हणजे एक साईड फोल्ड नाही किंवा डबल फोल्ड पण केलेलं नाही आहे. मी ॲज इट इज जशी पट्टी होती तशी जोडून घेतलेली होती, तशी घेतलेली आहे आणि जोडायला चालू केली. इथे शोल्डरला लावताना शोल्डरचा जो कपडा आहे तो आपल्याला बॅक साईडनं ठेवायचा आहे, खालच्या मागच्या साईडनं, जेणेकरून आपलं शोल्डर पण याने उतरत नाही आणि फिनिशिंग पण छान येते. इथे आपल्याला थोडीशी पट्टी स्ट्रेट करायची आहे, ओढल्यासारखी घ्यायची आहे की जिथे ती शोल्डरला पॅक होईल याची काळजी घेऊन आपल्याला शोल्डरला पण पट्टी जोडून घ्यायची आहे. आपण आता गोल शेपमध्ये पण व्यवस्थित पट्टी जोडून घेणार आहोत, अगदी म्हणजे एकदम छान फिनिशिंगमध्ये. आणि आपण थांबतही लावली तरी हरकत नाही, कारण आपण इथे शेपमध्ये लावतो आहे. तर शेपमध्ये लावताना आपल्याला थोडंसं वेळ घेऊन किंवा मशीन थांबवून आपल्याला कपडा सरकून घेऊन अगदी व्यवस्थित लावायची आहे, घाई न करता. पायपिंग करणं ही एवढी म्हणजे एकदम शांततेत करण्याची गोष्ट आहे की जेणेकरून चुकणारही नाही, कारण तुमच्या ब्लाऊजची जी फिनिशिंग असते ती फक्त तुमच्या पायपिंगवर डिपेंड असते की तुमची पायपिंग कशी आहे.
त्याच्यानंतर आपण इथे बघू शकता आता परत आपण दुसऱ्या शोल्डरजवळ आलेलो आहे. तिथपर्यंत आपल्याला सरळ लावत यायची आहे. परत मी खालचा जो आहे ते बॅक साईडनं जो आपला शोल्डरचा कपडा आहे एक्स्ट्रावाला जो शोल्डर जॉईन केल्याच्यानंतर तो मी बॅक साईडनंच ठेवते आहे आणि त्याच्यावरती सरळ स्टिच मारून घेते. आपल्याला इथे पण परत गोल शेपमध्ये आपल्याला इथे लागलेली आहे. पूर्ण आपण इथे गोल शेपमध्ये लावून घेतलेली आहे. कटोरीचा भाग जो आहे तो पुढे घेतलेला आहे की एकदम फिनिशिंगमध्ये दिसेल. जेव्हा आपण ब्लाऊज उलटं करतो ना तेव्हाही आपलं ब्लाऊज अगदी फिनिशिंगमध्ये दिसलं पाहिजे. तर इथे माझी पट्टी थोडी एक्स्ट्रा उठलेली आहे. तर मी इथे ती थोडंसं ठेवून म्हणजे 2 लाईन एक्स्ट्रा ठेवून इथे कट करून घेते. आता हे कट करून झाल्याच्यानंतर आपली सरळ अशा पद्धतीने लागली. त्याच्यानंतर आपल्याला इथे नॉचेस देऊन घ्यायचे आहे. पूर्ण आपण जो गळ्याचा भाग आहे त्याला पूर्ण छोटे छोटे नॉचेस देऊन घेणार आहोत सगळ्या बाजूने. नॉचेस देताना काळजी घ्यायची आहे की आपल्या जो स्टिच मारलेली आहे त्याच्यावरती कट लागायला नको आहे. आपल्याला याची काळजी घ्यायची आहे. तर आपण अशा पद्धतीने इथे छोटे छोटे नॉचेस दिलेले आहे. मी व्हिडिओ कुठेही स्किप केलेला नाही आहे एडिट करताना आणि तुम्हाला एक जसा आहे तसा दाखवते. आता इथे आपण इथे लावून घेणार आहोत. मी थोडासा पुढेच व्हिडिओ कमी घेतलेला आहे की व्हिडिओ खूप मोठा होत होता जेणेकरून तुम्हालाही समजेल. जे मेन आहे ते चुकायला नको आहे म्हणून मी थोडासा इथे व्हिडिओ पुढे घेतलेला आहे. आता आपण हा जो भाग आहे हा सरळ करणार आहोत म्हणजे ब्लाऊज उलटं करणार आणि हा जो एक्स्ट्रा भाग आहे तो ह्या पद्धतीने याच्यावरती स्टिच मारून घेणार आहोत. या पद्धतीने ठेवून घेऊन इथे पूर्ण आपल्याला स्टिच मारून घ्यायची आहे. म्हणजे आपला जो एक्स्ट्रा भाग आहे तो पूर्ण त्या कपड्यामध्ये पॅक होणार आहे. अशा पद्धतीने मी पुन्हा एकदा दाखवते. आपला हा जो कपडा आहे तो या कपड्यावरती रॅप होणार आहेत. म्हणजे जो आपली पहिली पायपिंगचा पट्टी लावली होती आपण ती त्या कपड्याच्यामध्ये पॅक करून घेणार आहोत की जेणेकरून आपण जेव्हा पायपिंग करतो तेव्हा आतमधला जो कपडा आहे तो दिसत नाही. तर आपण इथे या पद्धतीने केली आहे. त्याच्यानंतर आपण याला आता सरळ करून घेणार परत ब्लाऊज आणि या पद्धतीने आता सरळ झाल्याच्यानंतर आपण जेवढी पायपिंग आहे तेवढी अशी फोल्ड करायची आहे आणि त्याच्यावरती स्टिच मारून घ्यायची आहे. आता इथे तुम्हाला पायपिंग किती पाहिजे आहे म्हणजे छोटी मोठी हे तुमच्यावरती डिपेंड आहे. मला अगदी खूप छोटी नव्हती आणि खूप मोठी नव्हती पाहिजे. एकदम मीडियम साईज पायपिंग पाहिजे होती. तर ती मी इथे करून घेते. तुम्ही इथे बघू शकता एकदम छान पद्धतीने आपली इथे रेडी होत आहे. आपल्याला जेवढी पायपिंग पाहिजे आहे तेवढाच कपडा बाहेर ठेवायचा. अगदी असं बोट त्याच्यावर दाबून ठेवायचं आहे एका बोटाच्या साहाय्याने की आपल्याला तिथे जी स्टिच येऊन जाते. त्याच्यामुळे आपल्याला इथे बोटाने थोडासा प्रेस देऊन व्यवस्थित स्टिच करून घ्यायची आहे की जेवढी पायपिंग पाहिजे. तुम्ही इथे बघू शकता राऊंड शेपमध्ये पण अगदी व्यवस्थित आपली पायपिंग येत आहे. कुठेही म्हणजे घोळही पडत नाही आहे आणि पायपिंगही अगदी व्यवस्थित येत आहे. एकदम इझी पद्धत आहे आणि छानही आहे, सोपी पण आहे. आत्तापर्यंतची पायपिंगची सगळ्यात सोपी पद्धत आहे. मला जेव्हापासून ही पायपिंग जमते तेव्हापासून अजिबात पायपिंगलाही कंटाळा येत नाही आणि जेव्हाही कस्टमर जेव्हा पायपिंगचे घेऊन येतात तेव्हा अगदी मी आनंदाने पायपिंगचे ब्लाऊज बनवते. तर आपण आता हा जो उरलेला कपडा आहे तो परत असा एक्स्ट्रा थोडासा कट करून घेणार आणि आतमध्ये जो आहे तो असा फोल्ड करून टाकणार आहे आणि अशी परत त्याच्यावरती स्टिच मारून इथे लॉक स्टिच करून घेणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता एकदम छान पद्धतीने आपली पायपिंग इथे रेडी झालेली आहे आणि एकदम सुंदर पद्धतीने हा जो गोल भाग आहे गोल भागावर पण एकदम छान पद्धतीने आपली पायपिंग झालेली आहे आणि एकदम इझिली पायपिंग रेडी झालेली आहे. इथे पण बघू शकता तुम्ही नेकवर पण समोरचाही जो राऊंड नेक आहे त्यालाही एकदम छान पद्धतीने पायपिंग झालेली आहे आणि बॅकच्या राऊंड नेकला पण छान पद्धतीने आपली पायपिंग इथे आलेली आहे. एकदम सगळीकडे सेम पायपिंग दिसते. कुठेच कमी जास्त अशी कुठेही झालेली नाही आहे. तुम्ही इथे बघू शकता शोल्डरला पण एकदम छान पद्धतीने आपली पायपिंग रेडी झालेली आहे आणि नेकला पण एकदम छान पद्धतीने रेडी झालेली आहे. तर तुम्ही इथे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. मी तुम्हाला पहिलेच उलट्या साईडनं पण दाखवलेली होती की आपली पायपिंग खालच्या बाजूनेही कशी छान एकदम आलेली आहे. कुठेही फिनिशिंग वगैरे अगदी बिघडलेली पण नाही आहे. खालच्या ब्लाऊजने पण ब्लाऊज एकदम सुंदर दिसते खालच्या साईडने पण आणि वरतून पण पायपिंग एकदम छान दिसते. तर तुम्हाला ही पायपिंगची ट्रिक कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
आणि तुम्हाला जर अशी कुठल्या नवीन ट्रिक बघायची असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगू शकता की तुम्हाला अजून कुठली पद्धत बघायची आहे पायपिंगची, किंवा अजून दुसऱ्या काही बघायचे असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.